नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जीवन कौशल्य शिक्षण या विषयातील 1.2 जीवन कौशल्याचे घटक हा भाग अभ्यासणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जीवन कौशल्य शिक्षणाचा अर्थ बघितला, जीवन कौशल्य शिक्षणाचं स्वरूपही आपण लक्षात घेतलं. आज या ठिकाणी या भागामध्ये आपण जीवन कौशल्याचे विविध जे घटक आहेत तर ते लक्षात घेणार आहोत. तसं पाहिलं तर जीवन कौशल्याचे विविध प्रकार आपल्याला माहीत आहेत. मागच्या काही तासांमध्ये आपण लक्षात घेतलं की हे जे काही जीवन कौशल्य आहेत हे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये पुरस्कृत करण्यासाठी प्रत्येकाला सक्ती केलेली आहे. ही सक्ती करण्यामागचं कारणही तसंच आहे, कारण प्रत्येक मनुष्याला आपलं जीवन हे सुखसमाधानाने जगावं असं वाटत असतं. अशीच प्रत्येकाची इच्छा असते. जगामध्ये कुठलीही व्यक्ती आपल्याला अशी आढळणार नाही की ज्याला आपलं जीवन हे दुःखदायक किंवा वेदनादायक किंवा मग आणखी अनेक प्रकारच्या गुंतागुंतीचं असावं असं वाटत नाही. मनुष्यच काय, पण साधा एखादी मुका प्राणी जरी घेतला तरी पण त्या प्रत्येकाला जीवन जगण्याची नितांत गरज असते. नितांत म्हणण्यापेक्षा त्याला जीवन जगणं हे आवश्यक असतं. तो स्वतःला जीवन जगण्यासाठी त्याच्या गरजा तो त्याच्या परीने पूर्ण करत असतो. मग मनुष्य हा तर बुद्धिमान प्राणी आहे, तो समाजशील प्राणी आहे. जशी त्याला बुद्धी ही देणगी दिलेली आहे तसंच समाजामध्ये राहणं हे सुद्धा त्याच्याकडे एक प्रकारे खूप मूलभूत स्वरूपाची गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही जीवन आहे तर हे सुखमय करण्यासाठी किंवा यशस्वी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी, आणखी आरोग्यदायी करण्यासाठी विविध प्रकारचे कौशल्य आहेत. मग हे जे काही कौशल्य आहेत यांचं वर्गीकरण एकूण 3 भागामध्ये केलेलं आहे असं या ठिकाणी दिसतं. मग यामध्ये सर्वात वरच्या बाजूला दिसतंय सोशल ऑर इंटरपर्सनल स्किल्स, म्हणजेच सामाजिक किंवा आंतरपर्सनल किंवा याला आंतरव्यक्ती संबंधाचे कौशल्य असं या ठिकाणी आपण म्हणणार आहोत. मग आत्ताच आपण या ठिकाणी काय लक्षात घेतलं की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये जीवन जगणं ही त्याची प्राथमिक स्वरूपाची गरज आहे. म्हणूनच जे काही विविध प्रकारचे जीवन कौशल्य आहेत तर त्या जीवन कौशल्यांच्या वर्गीकरण करत असताना सामाजिक स्वरूपाचं पहिला घटक जो आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे. दुसरा जो काही भाग आहे तो आपल्याला लक्षात येतो कॉग्निटिव्ह ऑर थिंकिंग स्किल, म्हणजे जीवन कौशल्यांच्या वर्गीकरणाचा दुसरा जो काही भाग आहे किंवा दुसरा प्रकार जो आहे तो या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत कॉग्निटिव्ह ऑर थिंकिंग स्किल. कॉग्निटिव्ह याला आपण बोधात्मक म्हणतो. बोधात्मक किंवा वैचारिक कौशल्य असं या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत. कोणतीही जी कृती आहे ही कृती करण्यापूर्वी मनुष्याला विचार करावा लागतो आणि विचार करणं हे बुद्धीचं एक घटक आहे किंवा बुद्धीनुसार आपण विचार जो आहे तर तो करू शकतो. प्रत्येकाच्या कुवतीनुसार त्याची वैचारिक क्षमतासुद्धा ही वेगवेगळी असते. तर ही जी काही वैचारिक क्षमता आहे तर या वैचारिक क्षमतेवर केवळ बुद्धी जी आहे ही बुद्धीच परिणाम करत नाही, तर त्याला त्याच्या भोवतालची जी परिस्थिती आहे तर ही परिस्थितीसुद्धा कारणीभूत ठरत असते. आणि म्हणून आपण जसं विचार करणार आहोत तशीच कृती देखील आपण करत असतो. म्हणूनच या कृतीमधून आपल्याला केवळ आणि केवळ आनंद, सुख, समाधान, आरोग्य मिळावं ह्याच दृष्टिकोनातनं आपण ती पावलं उचलत असतो किंवा ती कृती करत असतो. तर अशा वेळी ही जी काही कृती आहे तर ही कृती आपल्याला योग्य प्रकारे करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी निश्चितच योग्य अशी वैचारिक क्षमता आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि म्हणून जीवन कौशल्यातले काही कौशल्य ही आपण या दुसऱ्या भागामध्ये वर्गीकृत करणार आहोत. ती म्हणजे बोधात्मक किंवा थिंकिंग स्किल, ज्याला आपण वैचारिक कौशल्य असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे
जीवन कौशल्यांचा, त्याला इमोशनल स्किल असं म्हटलं आहे. इमोशनल स्किल म्हणजेच भावनिक कौशल्य. जर माणूस समाजाशिवाय राहत नाही तर निश्चितच त्याच्याजवळ अशा काही प्रकारच्या भावना आहेत, त्याच्या काही अशा गरजा आहेत की त्या समाजातच पूर्ण होतात. जसं आपण हा सामाजिक प्राणी बघितलं तसंच तो भावनिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचा असा प्राणी आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच काय, तर मानवाकडे विविध प्रकारच्या भावना आहेत. भावनांचे आंदोलन हे सतत त्याच्यामध्ये होताना दिसतं. त्याला सकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या हव्याशा असतात आणि नकारात्मक भावना त्याला नकोशा असतात. मग सकारात्मक भावना म्हणजे निश्चितच आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत की ज्या भावना व्यक्तीला आनंद देतात. हा जो आनंद आहे, हा आनंद देणाऱ्या कोणकोणत्या भावना आहेत तर आपल्याला सहजपणे लक्षात येतं किंवा उदाहरणादाखल आपण सांगू शकतो की आनंद ही सुद्धा काय आहे, ही एक भावना आहे. कोणी आपलं कौतुक केलं तर आपल्याला आनंद होतो किंवा मग आणखी आपल्याला सुख मिळालं किंवा मग आपली एखादी इच्छा जरी पूर्ण झाली तरीसुद्धा आपल्याला आनंद प्राप्त होतं. म्हणजेच काय आहे, अशा विविध घटनांमधनं आपल्याला जे काही आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण करतो, आनंद निर्माण करतो, अशा सर्व प्रकारच्या ज्या भावना आहेत तर त्या आहेत सकारात्मक भावना. आणि ज्या भावनांपासून आपल्याला दुःख होतं त्या दुःखाच्या दृष्टिकोनातनं असेल किंवा मग आणखी विविध प्रकारचे प्रश्न निर्माण करतात अशा काही परिस्थिती असतात तर त्या परिस्थितींमुळे आपलं मन हे उदास असतं. तर ही सुद्धा एक काय आहे, भावना आहे. आणि या भावना कोणत्या आहेत तर आपण लक्षात घेतो की ह्या नकारात्मक स्वरूपाच्या भावना आहेत. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की जीवन जगत असताना आपल्याला भावनांमध्ये समायोजन कसं करायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला कुणी काही बोललं की राग येतो. राग ही सुद्धा भावना आहे. मग आपण रागाचं स्वरूप जे आहे तर ते क्रोधामध्ये होतं, संतापामध्ये होतं. ह्यासुद्धा काय आहेत, ह्या भावना आहेत. पण कोणत्या वेळी राग करायचा किंवा कोणत्या वेळी आपण एकदम सामंजस्याने वागायचं, ह्या सर्व ज्या काही भावना आहेत तर ह्या भावनांचं संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही जीवनातली कौशल्य आहेत, जीवन कौशल्य आहेत, त्यांचं वर्गीकरण किंवा त्या सर्व भावना ज्या आहेत तर त्या आपण या इमोशनल स्किलमध्ये किंवा भावनिक कौशल्यांमध्ये लक्षात घेणार आहोत. मग आता तुम्हाला या एकंदरीत संपूर्ण विवेचनातनं काय लक्षात आलं की जीवन कौशल्य जी आहेत ही अनेक प्रकारची आहेत आणि या अनेक प्रकारच्या जीवन कौशल्यांच्या जे काही वर्गीकरण आहे ते एकूण 3 घटकांमध्ये केलेलं आहे, 3 प्रकारांमध्ये केलेलं आहेत. मग हे 3 प्रकार कोणते, तर इथे लक्षात येतं आहे की सामाजिक किंवा आंतरव्यक्ती कौशल्य. दुसरं आहे बोधात्मक किंवा ज्याला आपण कॉग्नेटिव्ह म्हटलं आहे, कॉग्नेटिव्ह ऑर थिंकिंग स्किल म्हणजे बोधात्मक किंवा वैचारिक कौशल्य. तिसरं जे आहे ते म्हणजे इमोशनल स्किल, ज्याला आपण भावनिक कौशल्य असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता ही नेमकी कोणकोणती कौशल्य आहे ते आपण थोडक्यात लक्षात घेऊ. बघा या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येतं आहे की अनेक प्रकारची कौशल्य आहेत. सुरुवातीच्या वरच्या पायरीमध्ये 4 कौशल्य दिसत आहेत, त्याच्यानंतर आणखी पुन्हा 5 आहे, नंतर खाली 3 आहे. जवळजवळ ही 12 प्रकारची जीवन कौशल्य आहेत आणि या जीवन कौशल्यांचं वर्गीकरण आपण मागे पाहिलं त्याप्रमाणे 3 घटकांमध्ये केलेलं आहे. मग आता जीवन जगण्यासाठी किंवा नुसतं जीवन जगण्यासाठीच नाही तर हे जीवन आनंदमय आणि सुखमय जगण्यासाठी आपल्याला या विविध कौशल्यांची गरज आहे हे लक्षात येतं. तो भाग आपण पुढे अभ्यासणारच आहोत की नेमकी गरज काय आहे. तर या ठिकाणी आपण काय बघतोय की पहिल्या क्रमांकाचं जे काही कौशल्य आहे तर ते सोशल ऑर इंटरपर्सनल स्किल, ज्याला आपण सामाजिक किंवा आंतरव्यक्ती कौशल्य असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये कोणकोणते कौशल्य आलेले आहेत तर कम्युनिकेशन स्किल, असर्टिव्हनेस स्किल, त्याच्यानंतर कॉपरेशन स्किल आणि इम्पथी.
तर हे जे काही 4 कौशल्य आहेत हे सामाजिक स्वरूपाच्या जीवन कौशल्यामध्ये मोडले जातात. मग आता याचं मराठीकरण आपण काय लक्षात घेतो? कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याला आपण सुसंवादाचं कौशल्य असं म्हणतो. तर समाजामध्ये आपल्याला अनेकदा सुसंवाद साधल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळवता येत नाही किंवा मग साधं नातेसंबंधांमध्ये सुद्धा जर आपल्याला हे नातेसंबंध जोपासायचे असतील तर सुसंवाद असणं हा गरजेचा आहे. समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये हे जे आंतरसंबंध आहेत हे निकोप राहण्याच्या दृष्टिकोनातनं कम्युनिकेशनचं जे स्किल आहे हे ह्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणून ते आपण सामाजिक कौशल्यांमध्ये घेणार आहोत. त्यानंतर पुढचं जे काही कौशल्य आहे त्याला असर्टिव्हनेस असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की जीवन जगत असताना बऱ्याचदा आपल्याला काही अशा परिस्थिती निर्माण होतात की इतरांची भीती वाटते किंवा मग आणखी परिस्थितीची भीती वाटते किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आदराची असेल किंवा मग आणखी दहशतीची असेल की आपण आपल्या म्हणणं जे आहे तर ते व्यवस्थित मांडू शकत नाही. तर या ठिकाणी आपल्याकडे धाडससुद्धा असणं गरजेचं आहे. कारण माणूस आहे, हा माणूसच माणसाला घाबरणं हे किती योग्य आहे हा पण एक भाग आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण मनामध्ये अनेकशा इच्छा असतात परंतु त्या इच्छा आपण बोलूनसुद्धा दाखवत नाही. तर हे बोलून दाखवणं किंवा आपलं मत या ठिकाणी स्पष्टपणे मांडणं याला आपण अनादर म्हणणार नाही, याला आपण काय म्हणणार आहोत, याला धाडस म्हणणार आहोत. अनेक ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ह्या ठिकाणी काहीतरी चुकीचं होतं आहे, हे चुकीचं होतं आहे पण मग मी सांगणार कशी? माझ्याजवळ कुठल्याही प्रकारची पावर नाही आहे, मग मी शून्य आहे का? तर नाही, आपण समाजाचा एक घटक आहोत. म्हणून समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं विधायक स्वरूपाचे जे जे काही आपली मतं असतील तर ते मतं आपल्याला धाडसाने मांडण्याची वृत्ती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर अशा स्वरूपाचं हे सुद्धा कौशल्य आपल्याला या सामाजिक कौशल्यामध्ये घेणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे कॉपरेशन स्किल, ज्याला आपण सहकार्य वृत्ती म्हणतो. तर ही मी काही सांगण्यापेक्षा ही तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे. तर आपण अनेकदा अनुभवतो की सहकार्यातूनच पुष्कळशा गोष्टी ज्या आहेत तर त्या सहज शक्य होतात. आज मी एखाद्या व्यक्तीचं काम केलं तर ते कोणत्याही अपेक्षेविना जरी आपण केलेलं असलं तरीसुद्धा ती व्यक्ती आपल्याला कधीतरी का असेना ती उपयोगी पडू शकते. आपण अगदी गमतीनेही म्हणतो की या जगामध्ये दगडाची सुद्धा गरज पडते. मग हा तर माणूस आहे आणि म्हणून माणसालाच माणसाची गरजही निर्माण होत असते. म्हणून सहकार्य वृत्ती ही खूप महत्त्वाची आहे. तर या दृष्टिकोनातनं आपण हे लक्षात घेणार आहोत. आपल्याला काही म्हणी ज्या आहेत तर त्या म्हणी लक्षात आहेतच. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर हे फार बोलण्याची गरज नाही आहे. तर समाजामध्ये आपल्याला आनंददायी जर जीवन जगायचं असेल तर आपल्याला एकटं कधीही जगता येणार नाही आहे, आपल्याला सगळ्यांच्या सोबतच जगता येणार आहे. म्हणून परस्परांशी सहकार्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हेच या कौशल्यामधनं आपल्याला लक्षात येणार आहे. तर याच्यानंतरचं सामाजिक कौशल्य जे आहे ते म्हणजे इम्पथी. आपण इम्पथीचा मागेही विचार केला. इम्पथी म्हणजेच काय आहे? समानानुभूती. तर आपण सामाजिकदृष्ट्या या ठिकाणी विचार करत आहोत. सामाजिक घटकाचा किंवा सामाजिक कौशल्य या घटकाचा या ठिकाणी विचार करत आहोत. तर आपल्याला काय लक्षात येतं की ही जी काही इम्पथी आहे तर याला आपण समानानुभूती म्हणतो. तर समाजामध्ये राहत असताना अनेक प्रकारचे सुखदुःख जे आहेत किंवा या ज्या काही भावना आहेत तर ह्या भावनांच्या दृष्टिकोनातनं आपण ही जी इम्पथी आहे ही लक्षात घेणार आहोत. मग इम्पथी हे जे काही जीवन कौशल्य आहे हे इमोशनल स्किलमध्ये तर आहेच, तिथे ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी जरी दिसत नसलं तरी ॲक्च्युअल इम्पथी ही जी आहे तर ही भावनांच्या दृष्टिकोनातनं मांडलेलं हे जीवन कौशल्य आहे. पण असं जरी असलं तरी त्याला आपल्याला सामाजिक कौशल्यापासून दूर करता येत नाही. कारण या ठिकाणी इम्पथी किंवा समानानुभूती किंवा समानुभूती म्हणजे काय म्हटलेलं आहे की समोरच्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणं.
मग इथे आपण बऱ्याचदा उदाहरण घेतो की अ, एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा एखाद्या व्यक्तीचा कोणत्या तरी एखाद्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला, की ज्या ठिकाणी पास होणं मुश्किल असतं आणि अशा ठिकाणी त्या व्यक्तीचा पहिला क्रमांक आला, तर हा आनंदाचा क्षण आहे. मग त्याचा जो आनंद आहे, त्या आनंदामध्ये आपण सहभागी होणं हे खूप आवश्यक असतं. परंतु बऱ्याचदा असूयेपोटी असेल किंवा मग आणखी ईर्षेपोटी असेल, आपण त्याचा जो आनंद आहे त्याच्या आनंदात सहभागी न होता उलट दुःख आपल्याला होतं. तर हे करणं चुकीचं आहे. तर त्या व्यक्तीचा आनंद द्विगुणित करणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे किंवा हे आपलं कर्तव्य आहे महत्त्वाचं, हे लक्षात घेऊन त्याच्या आनंदात आपण सहभागी व्हायचं आहे. दुसरी आणखी घटना जर आपण लक्षात घेतली, तर एखादी व्यक्ती आहे ती चालत असताना पडली किंवा गाडीवरनं पडली, तर ती पडल्यानंतर तिच्या मनाला किती वेदना होत असतील, तिला जर जखम झाली असेल किंवा आणखी तिला काही दुखलं असेल, तर तिच्या शरीराला किती दुःख वाटत असेल, हे लक्षात घेऊन लगेच आपले पाय ॲटोमॅटिक पुढे सरसावले पाहिजे. तर ही काय आहे, ही समोरच्याच्या भूमिकेत जाऊन विचार करण्याची वृत्ती आहे. तर ही आपण समाजापासून दूर करू शकत नाही, म्हणून याला या ठिकाणी सामाजिक कौशल्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता याच्यानंतर दुसरा जो काही घटक आहे तो म्हणजे कॉग्नेटिव्ह किंवा याला थिंकिंग स्किल असं म्हटलेलं आहे, ज्याला आपण बोधात्मक किंवा वैचारिक कौशल्य म्हटलं होतं. याच्यामध्ये एकूण 5 कौशल्यांचा समावेश केलेला आहे. मग आता हे 5 कौशल्य कोणते कोणते? सुरुवातीला प्रॉब्लेम सॉल्विंग, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, डिसिजन मेकिंग आणि सेल्फ अवेअरनेस. जीवन जगण्यासाठी हे 5ही कौशल्य महत्त्वाचे आहेत. पहिलं कौशल्य सांगते प्रॉब्लेम सॉल्विंग, ज्याला आपण समस्या निराकरण असं म्हणतो. तर माहिती आपल्याला की समस्या जोपर्यंत आपण सोडवत नाही तोपर्यंत आपली बेचैन अवस्था असते आणि ही बेचैन अवस्था आपलं जीवन जे आहे हे निश्चितच आनंद देत नाही. म्हणून ह्या ठिकाणी आपण जीवन कौशल्य हे आनंद किंवा सकारात्मक दृष्टिकोनातूनच लक्षात घेत आहोत. म्हणून समस्या निराकरण हे कौशल्य महत्त्वाचं आहे. कारण अनेक समस्या असतात, मग ती समस्या छोट्यातली छोटी असली किंवा मोठ्यातली मोठी असो, ती संपवणं किंवा ती पूर्ण होणं, तिचं योग्य निराकरण होणं हे गरजेचं असतं. म्हणजेच समस्या निराकरण हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, याला आपण चिकित्सक विचार असं म्हणणार आहोत. जीवन जगत असताना अशा अनेक वेळा परिस्थिती येतात की हे नेमकं काय आहे किंवा हे स्वीकारावं की नाही स्वीकारावं किंवा याचा त्याग करावा. तर अशा वेळी आपल्याला इथे चिकित्सक विचार हे महत्त्वाचे असतात. चिकित्सक विचारामुळे आपण एक समाजातले कर्तबशील नागरिक किंवा मग ज्याला सक्षम नागरिक आपण म्हणतो, तर ह्या नागरिकाची भूमिका आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या पूर्ण करता येते. चिकित्सक विचार प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींमधून निवडक अशा स्वरूपाची गोष्ट निवडत असताना आपल्याला चिकित्सक विचार प्रक्रिया जी आहे तर ते कौशल्य महत्त्वाचं असतं. तर ही जी काही विचार प्रक्रिया आहे तर यावरती बुद्धीचं किंवा मग जे काही बौद्धिक क्षेत्र आहे तर हे मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरत असतं. त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग यालाच आपण सर्जनशील विचार असं म्हणतो. तर सर्जनशील विचार जे आहेत ते यामधून इतरांच्या दृष्टिकोनातून आपल्याला वेगळा विचार करण्याची दृष्टी प्राप्त होते किंवा जीवन जगत असताना हे जे काही सर्जनशील विचार कौशल्य आहे तर हे महत्त्वाचं का आहे, तर इतरांच्यापेक्षा आपण आपलं वेगळेपण जे आहे तर ते या विचाराने निर्माण करू शकतो. यानंतर डिसिजन मेकिंग म्हणजे काय आहे की निर्णय क्षमता. तर ही जी काही निर्णय क्षमता आहे तर ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. ती लहान असो मोठी असो, तिला अनेक वेळा निर्णय हे घ्यावे लागतात आणि हे निर्णय जर आपण योग्य प्रकारे घेत गेलो तर आपलं जीवन जे आहे तर हे यशस्वी होतं, यात शंका नाही. आणि म्हणून प्रत्येकाकडे
ही निर्णय क्षमता ही आवश्यक आहे. आणि ह्या ठिकाणी सर्वात शेवटी दिलेलं आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस, ज्याला आपण स्वची जाणीव असं म्हणतो. तर आपण समोरच्याचं सगळी गोष्ट जी आहे ती इत्थंभूत सांगू शकतो. समोरच्याची ओळख सांगायची झाली तर आपण ती व्यवस्थितरित्या सांगू शकतो. परंतु स्वतःचं मात्र जर विचारलं की म्हणजे स्वतःची ओळख काय आहे, तर ती बऱ्याचदा सांगता येत नाही. म्हणजेच काय आहे की आपण स्वतःकडे किती लक्ष देतो, माझ्यामध्ये कोणते चांगले गुण आहे असं जर विचारलं तर हे सुद्धा आपल्याला पटकन सांगता येत नाही. आपल्यातले वाईट गुण कोणते आहेत किंवा आपल्यातले नकारात्मक स्वरूपाचे गुण कोणते आहे हे सांगायला समोरचे असतातच, परंतु मला स्वतःला काय चांगलं येतं याचीसुद्धा आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. फक्त चांगलंच नाही तर माझ्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत हे आपलं मन मानायला तयार नसतं, तर त्या कमतरतासुद्धा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. तर ही सुद्धा काय आहे, ही एक प्रकारची विचार प्रक्रिया आहे आणि म्हणूनच आपल्याला जीवन जगण्यासाठी हे स्वतःची ओळख आपल्याला असणं आवश्यक आहे. यानंतर पुढचा तिसरा जो घटक आहे तो म्हणजे इमोशनल स्किल, ज्याला आपण भावनिक कौशल्य असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी या भावनिक कौशल्यामध्ये 3 प्रकारचे कौशल्य आलेले आहेत असं दिसतं. पहिलं आहे मॅनेजिंग स्ट्रेस, ज्याला आपण तणावाचं व्यवस्थापन म्हणतो. दुसरं मॅनेजिंग इमोशन्स, ज्याला आपण म्हटलेलं आहे की भावनांचं व्यवस्थापन. आणि शेवटी रेझिस्टिंग पियर प्रेशर, याला आपण काय म्हणणार आहोत की जे काही आपले समवयस्क असतात तर त्यांचंसुद्धा दडपण आपल्याला बऱ्याचदा येतं, तर ते कमी आपल्याला करता आलं पाहिजे किंवा त्यांचं दडपण आपण कोणत्या वेळी घ्यायचं आणि कोणत्या वेळी आवश्यक नाही आहे हे आपल्याला या ठिकाणी नियोजन करता आलं पाहिजे. तर हे 3 कौशल्य जे आहेत हे इमोशनल स्किलमध्ये समाविष्ट होतात. तर हा जो काही स्ट्रेस आहे किंवा जो तणाव आहे, तर हा तणाव आपल्याला अनेक म्हणजे प्रकारचे जे आजार आहेत मानसिक स्वरूपाचे, तर याला कारणीभूत ठरत असतो. कोणत्याही प्रकारचा ताण जो आहे तर हा मनामध्ये आनंद निर्माण करत नाही. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की एखादी आनंदाची जरी घटना घडली किंवा आपण एखाद्या चांगल्या वातावरणामध्ये, उत्साह वातावरणामध्ये जरी असलो, परंतु जर ताण असेल तर ते उत्साहवर्धक वातावरण आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा आनंद देऊ शकत नाही. आणि म्हणूनच तणावाचं किंवा या ताणाचं व्यवस्थापन करणं हे आवश्यक आहे. तर हे जीवन जगण्याची कौशल्य आपण जी बघत आहोत, तर त्यामध्ये या तणावाच्या व्यवस्थापनाला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि ते भावनिक कौशल्यांमध्ये आलेलं आहे असं या ठिकाणी दिसतं. त्यानंतर ज्या काही भावना आहेत तर या भावनांचं सुद्धा आपल्याला समायोजन करणं गरजेचं असतं. या भावनांमध्ये संतुलन ठेवणं गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण ऐकतो की एखाद्या व्यक्तीला खूप आनंद झाला, तर आनंदामुळे सुद्धा त्याला हार्ट अटॅक आलेला आहे. म्हणजेच काय आहे की हे काय आहे, हे इथे भावनांचं व्यवस्थापन आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे जसं बौद्धिक गुणांक असतो तसा भावनिकसुद्धा गुणांक असतो. तर हा भावनिक गुणांक या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा आहे. म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला ते समायोजन करता आलं पाहिजे. खूप आनंद झाला पण मग म्हणजे जसं आपण मागेही उदाहरण घेतलं की जी परीक्षा कोणीच पास होत नाही, परंतु जर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे, ही खूप आनंदाची घटना आहे. पण त्याचवेळी समोर आपण एखादी दुःखद घटना बघितलेली असेल किंवा मग त्या दुःखद प्रसंगामध्ये आपण सहभागी असू, तर तो आनंद आपण तिथे व्यक्त करू शकत नाही. तर म्हणजे हे काय आहे, तर हे भावनांचं संतुलन आहे. तर हे आपल्याला करता आलं पाहिजे. आणि तुम्ही ज्या वयामध्ये आहात तर त्या वयामध्ये तुमच्यासोबतची जी काही मुलं असतील तर त्यांचासुद्धा बऱ्याचदा स्ट्रेस येतो. त्यांचंसुद्धा दडपण किंवा त्यांचीसुद्धा दहशत जी आहे, तर ही दहशत आपल्याला जीवन जगायला खूप फायदेशीर ठरत नाही. आणि म्हणूनच या दहशतीला असेल किंवा मग ही जी काही मुलं जी गुंडगिरी करणारी आहे, तर त्यांच्यापासूनसुद्धा आपल्याला आपली स्वतःची सोडवणूक कशी करून घ्यायची किंवा त्यांच्यापासून आपण मुक्त कसं राहायचं, तर याचंसुद्धा कौशल्य आपल्याला आलं पाहिजे. आणि हे कौशल्य आपल्याला या इमोशनल स्किलमधून प्राप्त होतं. तर मग आता ही जी काही आपण 3 प्रकारची कौशल्य बघितली,
किंवा 3 घटक बघितले या विविध कौशल्यांचे. तर या 3 घटकातल्या 12 कौशल्यांचा आपण या ठिकाणी थोडक्यात परिचय करून घेतला. मग ह्या 12 कौशल्यांपैकी जे काही 10 जीवन कौशल्य आहेत, तर ते 10 जीवन कौशल्य जागतिक आरोग्य संघटनेने शालेय अभ्यासक्रमामध्ये पुरस्कृत केलेली आहे. तर त्या 10 जीवन कौशल्यांचा आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 3 घटकांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे.